श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. रोजी आम्ही आमच्या आदिवासी समाजाच्या आमच्या स्वतःची जमिनीची मोजणी भरली होती. त्या संदर्भात जे मोजणीदार आहेत ते काही एवढं समजून सांगत नाही व्यवस्थित. ते म्हणतात भूमी अभिलेख मोजणीसाठी पैसे भरले पहिले भरले होते एकदा, ते पण असेच फेल झाले आमचे. ते काय एवढं फेल कसे झाले, ते फाळणी नसल्यामुळं. तर आता फाळणी आहे तर त्याच्यात ते पण ते फाळणी फाटके, तेच फाटके फाळणीचं. फाळणी फाटके. हां, तुमचं काय नाव? दीपक जाधव, दीपक वसंत जाधव. विठ्ठलवाडी ना? हां, विठ्ठलवाडीत विठ्ठलवाडीत राहताय का तुम्ही? हां. आम्ही शिवाजी महादेव कोतवाल, राहणार गुळंजवाडी. गुळंजवाडीमधले आदिवासी मंडळींची 21 प्रकरणं मोहिनीची दाखल केलेली होती मोहिनी खात्यामध्ये. त्यामध्ये आता हे 4-5 मोहिनी खाते मंजूर म्हणजे मोहिनी आलेले आहेत. ती लोक आली म्हणजे मोहिनीवाले काय नाही, नोटीसच बजावलेल्या नाही. काय नाही, नोटीस बजावल्या ते फक्त 7-12 तुमचा फाळणीवारा फाटला किंवा तुमचं हे अपूर्ण आहे ते अपूर्ण आहे आणि गेले निघून. तसे म्हणजे काही सूचना दिलेल्या नाही. हो, काल मग मोजणीला आले तर काय झालं काल? नाही, त्यांनी ते म्हणले तुमचा फाळणीवाराच बरोबर नाही. नाही, काल फाळणी बारा बरोबर नाही. हां, बरोबर नाही. आज आले तर काय म्हणले सर्वे नंबर. हा, सर्वे नंबरची मोजणी करा. मग जर सर्वे नंबरची मोजणी करायची होती तर त्यांनी आधी सांगायला हवं होतं ना. हो, अगोदर सांगायला पाहिजे होतं. आणि याची पहिली एकदा मोहिनी झालेली आहे ना, म्हणजे मोहिनीला अर्ज केले ते, ती मोहिनी फेल झालेली आहे. परत दुसरे पैसे भरलेले होते, ही पण फेल झाली. म्हटल्यानंतर मग ही जी आदिवासी मंडळी आहेत यांनी करायचं काय, म्हणजे मोहिन्या जर झाल्या नाही, इतर लोकांनी जर जमिनी बाळकावल्या तर काय करायचं? पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस स्टेशन म्हणतं तुम्ही मोहिनी करा नाही आमच्याकडं. मग करणार आदिवासी लोकांनी काय करायचं ना? आदिवासी लोकांच्या ज्या जमिनी आहेत बऱ्याचशा लोकांनी बळकावल्या असं असू शकतं. मग तुम्ही त्याच्यासाठी मोजणी करून आपले क्षेत्र निश्चित करायचे. तर त्यासाठी या मोहिनी भरलेले होते. पण एकाही मोहिनीदाराने आतापर्यंत 4-5 लोक मोहिनीदार आले, एकानेही मोहिनी केलेली नाही. त्रुटी काढून ते निघून गेलेले आहेत. हा भोंगळ कारभार आहे का भूमी अभिलेख? हा भोंगळ कारभार आहे. म्हणजे तिथे कुठलाही मेळ नाही आहे. म्हणजे त्या कार्यालयात कोण कोणाचं काय काम करतं तेच काय कळत नाही. आधी ह्या सूचना तिथून द्यायला अपेक्षित आहेत. सूचना नाही, फॉर्म भरतानाच मोहिनी फॉर्म भरतानाच त्यांनी सूचना द्यायला पाहिजे होतं. तुम्ही असं करा, तसं करा, अमकं करा. सूचना द्यायला कोणीही तयार नाही आहे, कोणी बोलतही नाही. साहेब, आता तुम्ही तर महसूलमध्ये एक नायब तहसीलदार म्हणून काम केलेले आहे, सेवानिवृत्त झालात. आता हे सरकारी कामात आपल्याच बांधवांना किती त्रास होतोय, तुम्ही याबाबत काय सांगा? नाही, लय त्रास होतो. आपल्या म्हणजे सर्व जनरल जे जनता आहे ना त्यांना इतका त्रास होतो म्हणजे ते सांगतासुद्धा येत नाही, ते बोलूसुद्धा शकत नाही, इतका त्रास होतो. कारण जमिनी निश्चित झालेल्या नसतात, त्याच्यामुळे त्याला काहीच करता येत नाही. तुमचं काय नाव? रामदास चिमाजी काळे. आज तुमची मोजणी होती? हा, मोजणी होती. त्यांनी अगोदरच मला फोन केले, नोटीस पाठवली होती शेजारी पाजाऱ्यांना बी. पण ते म्हणले का बाबा तुमचा ते म्हणले आकारबंद मेळ बसत नाही, फाळणी बारा नाही, त्याच्यामुळं म्हणले तुमचा काय हिसाब आम्हाला काय म्हणजे हे करता येत नाही, मोजता येत नाही. त्याच्यामुळं मग त्यांनी ते हे करून टाकलं, बाबा कॅन्सल केलं. ते म्हणले नंतर तुम्हाला सर्वे नंबरची सगळी मोजणी करावं लागेल, मग त्यानंतर तुम्हाला ते तुमचा हिस्सा तुम्हाला हे करता येईल. सर्वे नंबरच्या मोजणीनंतर तुमचा हिस्सा तुम्हाला क्लिअर होईल. हां, क्लिअर होईल. परंतु आता मग परत कधी बोलवले, त्यांनी काय सांगितले? ते म्हणले ते आता तो अर्ज करा पहिलं सर्वे नंबरचा. मग आता तुम्ही काय करता सध्या? आम्ही आता मोलमजुरी करूनच असं. हे येणार म्हटलं तुमची मोलमजुरी. ते आले ते आमची मोलमजुरी आज हे झाली, पुढे कामालाही जाता नाही आले. सगळ्याच आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचाही दिवस बुडला. त्याच्यामुळं मग ते काम केल्याशिवाय ते काही हे नाही. तेव्हा मग बुवा याच्यातून काही मार्ग निघावा ही आमची सगळ्यांची बुवा ही इच्छा आहे. बुवा जे प्रत्येकाचे क्षेत्र ज्याचे त्याला मिळावं, ज्याचं त्याचं सापडावं
याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, पण ते आम्हाला कुणी काही असं मार्गदर्शन बुवा करत नाही आणि हे सरकारने करावं असं आज आमची इच्छा आहे बुवा. तर आज गुळंचवाडी या ठिकाणी आपली गटाची मोजणी होती, हां पण ते आले हां आले असता आता ते म्हटले पहिले कागद आणा तुमचे. हां कागद आणल्याच्यानंतर बोलले बा, म्हटलं आता कागद तुम्ही मोजा आले तुमच्या असतीलच ना. आम्ही असं बोललो त्यांना. हां ते म्हटले पहिले जे दिलेले असतील ते म्हटले मॅडमने आम्हाला काही दिले नाही, हां पण ते म्हटले तुमची फाळणी फाटलेली आहे. मग पहिले फाळणी फाटलेली आहे तर पहिले त्यांनी सांगायचं ना बुवा तुम्ही मोजणी भरू नका, पहिला फाळणी बारा करा. पण त्यांनी काय पहिलं सांगितलं नाही, काहीच नाही, आणि डायरेक्ट आले नोटीस दिली ते आम्हाला काल ती मोजणी त्यांनी पण नव्हतं सांगितलं. आणि आजही तेच झालं, आले ते म्हटले तुम्हाला पहिली फाळणी करावं लागेल आणि फाळणी झाल्याच्या नंतर मग तुमची बाकीची प्रोसेस करू आम्ही. आता ही दुसरी तिसरी वेळ आहे ऑनलाईन पैसे भरायची. पहिले एकदा भरले होते तेव्हा असंच येणार, आमचा पंचनामा इथं करणार व सह्या घेणार, इथं तुमचे फाळणी फाटलेली आहे ते होणार नाही अशीच उत्तरं देणार आम्हाला, निघून जाणार. अभिलेखच्या अधिकारी जे काय असतील ते तुम्हाला पूर्ण माहिती देत नाहीत का? नाही ना देते पूर्ण माहिती, का बा तुमचे हे असं मग पेपर पूर्ण नाही ही माहिती देऊन त्याने आम्हाला सांगायला पाहिजे ना. आमच्या आदिवासींच्या जमिनी आहे ना जवळजवळ आता 20 एकरचा एक सर्वे नंबर असेल म्हणजे, तर तो पूर्ण आजही तसाच पडलेला आहे, पूर्ण त्याच्यात काहीच झालेलं नाही, म्हणजे काहीच करता येत नाही. काहीच करता येत नाही. कुणाची जमीन कुठं कुणाची कुठं हेच काही कोणालाच माहिती नसल्यामुळं फक्त घरं बांधून राहतात आदिवासी लोक, आणि पूर्ण असंच पडलेला आहे तो. पुढं काय ठरलंय? पुढं आता साहेब आम्ही असं करणार, आमची जर यांनी कामं व्यवस्थित नाही केली तर मग आम्ही आदिवासीच आहोत, मग आम्हाला यांनी कायदा हातात घ्यायला लावू नये, इथपर्यंत जाऊ नये, असं काही त्यांनी करावं लावू नये असं डायरेक्ट बोलू शकतो मग.